भगवान शंकर आणि भगवान विष्णू. विष्णू निळा आहे आणि शंकरजी गोरे पान आहे. शंकराचा फक्त कंठ निळा आहे बरं का, बाकी गोरा आहे. अरे आरती झाल्यावर म्हणतो ते वर्णन महादेवाचं आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. मंदारमाला कृतालकाय कपालमाला शशिशेखराय दिव्यंबराय च दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय. वर्णन महादेवाचा आहे. कापरासारखा गोरा पान भगवान शंकर आहे आणि भगवान विष्णू निळा आहे, पंढरपुरीचा निळा. असं का झालं याचं उत्तर दिलं. भगवान शंकरांनी विष प्राशन केलं, त्याच्यामुळे विष्णू निळा झाला. भगवान विष्णूने अमृत प्राशन केलं, परिणाम महादेव पांढरा झाला. प्रमाण होऊन गेलं, तुम्ही ऐकलंय. बसा ना. या या बसा, तुम्ही बसा, तेच ते ना. भजन करा रे हरिहरा, नारायण शिवशंकरा. माझे बोलणे अवधारा भेद न करा दोघाचा. आणि इथे उत्तर दिलं. पाहे पा तेथीचा दृष्टांत तुम्हा सांगेल सत्य वृत्तांत. नारायणे सेविले अमृत झाला श्वेत महादेव. विष्णूनं अमृत प्राशन केलं तर परिणाम महादेवावर होऊन तो पांढरा झाला. आणि शंभूने गिळले हळ्याहळ्या, त्याने विष्णू झाला निळा. घरी गेल्यावर डोकं चालवा. शंकरजी जहर पितो तो विष्णू निळा होतो, विष्णू अमृत पितो तो महादेव पांढरा होतो. याला म्हणतात एक एकाचे हृदय. भांडणं अज्ञानी बघतात आहे ते इतके एक. म्हणून ज्याचं प्रेम शिव कथेवर आहे तो रामकथा श्रवणाचा यथार्थ अधिकारी श्रोता आहे. ही वक्त्यानं श्रोत्याची रामकथेच्या आधी शिवकथा सांगून घेतलेली परीक्षा आहे. शंकरजी कैलास पर्वतावर सुंदर गादीवर विराजमान, वटवृक्षाच्या छायेत, श्रोत्याच्या रूपात माता पार्वती. जी कथा शंकरजी पार्वती आईला सांगतायत तीच कथा याज्ञवल्के भारद्वाजीला सांगतायत. महादेवजीला कथा प्रारंभ करायची असल्यामुळे स्वतःचे डोळे बंद केले बरं का वाघ साहेब. डोळे बंद करून बालरूप रामाचं ध्यान केलं आणि बालरूप रामाचं ध्यान करून शिवजी प्रणाम करते. बंद बाल रूप सब सिद्धि सुलभ जपत जिस नाम. 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 मंगल भवन अमंगल हारी ध्रुव सुदशरथ बिहारी. गिरिराज तुम्हारी तुम समान नहीं को बकारी. पूछे रघुपति कथा प्रसंगा. सकल लोग जग पावन गंगा. सकल लोग जग पावन
पावन गंगा मंगल भवन अमंगलहारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी धन्य धन्य गिरिराज कुमारी तुम समान नहीं को पुकार पूछे रघुपति कथा प्रसंगा सकल लोक जग पावनी गंगा सकल लोक जग पावनी गंगा मंगल भवन अमंगलहारी द्रवहु सो दशरथ अचिर बिहारी। मंगल भवन का मतलब मंगल का धाम, अमंगलहारी अमंगल का हरण करने वाला, द्रवहु सो दशरथ अजिर बिहारी दशरथ जी के आंगन में बिहार करने वाला उस बालरूप राम को मेरा प्रणाम। वैसा तो मेरा भगवान निर्गुण निराकार तत्व है देवी। निर्गुण निराकार का मतलब क्या होता है प्रभु? अरे जो पैर बिगर चलता, आग बिगर देखता, मुंह बिगर बात करता है, बिनु पद चल ही सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करई बिदि नाना, आनंद रही सकल रस भोगी, बिनु बाणी बकता बड़ जोगी। मग हे निर्गुण निराकार ब्रह्म सर्वांच्या हृदयामध्ये भरून उरलेला आहे हा देवी। मग सगळ्याच्या हृदयामध्ये भरून उरलेल्या ब्रह्माला पुन्हा माणसाचं शरीर धारण करण्याची गरज काय? नाथ सरळ सरळ विचारते काय, निराकार को फिर नराकार क्यों होना पड़ता है? त्याची महत्वाची दोन कारण आहे पार्वती। पहिले कारण आहे साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही। साधक बाधक व्यवहाराला समान सत्ता पाहिजे। जसं एखाद्या माणसाला झोपेतनं जाग आल्या आल्या पाणी प्यायची सवय असावी, मग ते तयारीनं झोपतं, उशाकडे स्टूलवर तांब्यात तांब्यात पाणी फुलपात्र झाकलेलं, झोपला, झोपेत पडलं, स्वप्नात लागली तहान, अख्खा जळगाव जिल्हा फिरतो, पाणी पाजा मरतो, पाणी पाजा मरतो, पाणी पाजा मरतो। पाणी लांब आहे का रे? पाणी उशाकडे स्टूलवर 2 फुटावर तांब्या भरून पाणी आहे, मग का फिरतो जळगाव जिल्हा? अरे हा सत्ता भेद आहे। तहान स्वप्नातली आहे, पाणी जागृतीतलं। मग याची तहान केव्हा जाईल? हे स्वप्नातच चिंचोलीला आलं पाहिजे, त्याला स्वप्नातच चिंचोलीत एक वॉटर बॅगवाला भेटलं पाहिजे, मग त्यानं याला पाणी पाजलं पाहिजे, हे गटागटा प्यालं पाहिजे। स्वप्नातली तहान तर स्वप्नातलं पाणी, जागृतली तहान मग उशाकडचं पाणी। तसं पार्वते रावणासारखा दुर्जन व्यावहारिक सत्तेमध्ये, माझा भगवान पारमार्थिक सत्तेमध्ये। पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला व्यावहारिक सत्तेतला रावण मारण्यासाठी त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं, म्हणजे निराकाराला नराकार व्हावं लागलं, एक कारण। आणि दुसरं महत्वाचं कारण आहे देवी, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, जब जब होई धर्म कल्याणे, जब जब होई धर्म कल्याणे, जब जब होई धर्म की हानि, जब जब होई धर्म की हानि, और ही असुर अधम अभिमानी, और ही असुर अधम अभिमानी, और ही असुर अधम अभिमान, और ही असुर अधम अभिमान, करही अनीति जाई नहीं बरनी, करही अनीति जाए नहीं बरनी, सीधही विप्र दैन सुर धरणी, सीधही विप्र दैन सुर धरणी, तब प्रभु धरि शरीरा, तब तब प्रभु धरि विविध शरीरा, तब तब प्रभु धरि विविध शरीरा, तब तब प्रभु धरि विविध शरीरा, और कृपानिधि संसन पीरा, और कृपानिधि संसन पीरा, कृपानिधि सज्जन पीरा, कृपानिधि
सजन पीरा। जब जब होई धर्म की हानी. अगदी तुलसीदासजीची चौपाई आणि श्रीमद भगवद्गीतेचा श्लोक जवळजवळ भाषांतर. आता सर्वांना ते पाठही आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति तदा तदा अहम् आत्मानं सृजामि किं कारणं साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि. तिथे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति इथे जब जब होई धर्म की हानी तदात्मानं सृजाम्यहं तब तब प्रभुधरी विविध शरीरा. त्याकरता माझा अवतार पांडुरंग माझा परमात्मा अवतार घेतो. भवानी कधी 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 वराह होतो, कधी नरसिंह होतो, कधी परशुराम होतो, वामन सुद्धा होतो. पार्वती माता मध्येच बोलल्या पालाया लावू नका, तुम्हाला पालाया लावायची सवय आहे. मुद्द्याचं बोला ना. भलतच बसला सांगत. वराह होतो, नरसिंह होतो, परशुराम. मी विचारलं का 3 वाजले ना आता. मुद्द्याचं बोला. राम कशासाठी होतो? राम त्याची तर 5 कारण आहे. 5? हा मग सांगा ना 5च्या आत. अजिबात टेन्शन घेऊ नका वेळेचा. मग राम जन्माची 5 कारण भगवान शिवजी माता पार्वती यायला सांगतायत. पार्वते पहिलं कारण आहे जय विजय द्वारपाल. सनत कुमार महात्मे प्रभु दर्शना करता जात असताना जय विजयाने अडवलं. कहा जा रहे भगवान का दर्शन करना है. मत जाओ हम द्वारपाल है. अरे हम भगवान के भक्त है, इजाजत के बिगर नहीं जा सकते. भक्त को भगवान का दर्शन करने के लिए किसी की इजाजत की जरूरत नहीं होती. हम नहीं जाने देंगे, जाएंगे, नहीं जाने देंगे, जाएंगे. वाद वाढत गेला आणि सनत कुमाराने शाप दिला. प्रभू दर्शनाकरता अडवता राक्षस वाल. देवाला ऐकायला गेलं. घाई 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 देवाला काय करून बसला बाबा. त्यांना उशाप द्या. उशाप यांनी जर भजन केलं तर 7 जन्मात मुक्त होतील आणि जर विरोध केला तर 3 जन्मात. देवानं विचारलं जय विजय काय मान्य आहे तुम्हाला? भजन करून 7 जन्मात मुक्ती मिळवायची का विरोध करून 3 जन्मात? एकमेकाकडे पाहिलं जय विजयानं. का रे 7 जन्म काकडेनं हरिपाठ करत बसण्यापेक्षा 3 जन्म भांडण केलेलं काय वाईट? आम्हाला विरोधी भक्ती मान्य आहे प्रभू. तथास्तु. पार्वते तेच 3 जन्म राक्षस होतात. पहिला जन्म मिळाला हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष, दुसरा जन्म रावण आणि कुंभकर्ण आणि तिसरा जन्म वक्रदंत शिशुपाल. यातली मधली जी जोडी आहे रावण कुंभकर्णाची ती मारण्यासाठी माझ्या श्रीरामाचा अवतार एक कारण. दुसरं कारण सांगताना जालंधर दैत्य आणि रुंदेच्या सतीत्वावर जालंधर अजय आहे. सर्व देवतांना त्रस्त करून सोडलं. सर्व देवता भगवान विष्णूकडे येतात. भगवान विष्णू म्हणाले रुंदेच्या सतीत्वाला बाध आणल्याशिवाय जालंधराची मृत्यू नाही. रुंदेच्या सतीत्वाला बाध आणायचं काम मी करतो, युद्ध तुम्ही चालू ठेवा. जालंधरासोबत देवतांचं युद्ध चालू असताना स्वतः भगवान विष्णू रुंदेच्या महाली जालंधराच्या रूपात आले. आपले पतिदेव आले असं समजून बसायला दिलं. पूजा केली, तीर्थ घेतलं, पुष्पहार आरती ओवाळली. परिणाम खरा जालंधर युद्धात मारल्या गेला. घायल झालेले सैनिक महारानी जी महारानी क्या हुआ? जालंधर सरकार मारे गए रण मैदान में. अरे जालंधर मारे गए तो ये घर में बैठा कौन है? विष्णू खऱ्या स्वरूपात प्रगट झाले. मैं विष्णू रुंदा. काय प्रभू माझ्या पतीच्या गैरहजेरीतून माझ्याकडून सेवा करून घेतली. शाप आहे तुम्हाला. तुमच्या गैरहजेरीत तुमची पत्नी चोरीला जाईल. हा रुंदेनं दिलेला शाप. हे दुसरं कारण. पार्वते तिसरं कारण सांगताना नारदानं दिलेला शाप. नारद शाप दिले कमारा कल्प एक ही लगी अवतारा. नारद शाप दिले कमारा कल्प एक ही लगी अवतारा. कल्प एक ही लगी अवतारा. नारद शाप दिले कमारा कल्प एक ही लगी अवतारा. नारद शाप दिले कमारा कल्प एक
ही लगी अवतार कल्प एक ते ही लगी अवतार तू नारद शाप दीन एक बारा कल्प एक ही लगे अवतारा नारद शाप दीन एक बारा कल्प एक ही लगे अवतारा गिरिजा चकित भई सुनि बानी नारद विष्णु भगत पुनि जाने नारद विष्णु भगत पुनि जाने नारद शाप दीन एक बार कल्प एक ते ही लगी अवतार नारद शाप दीन एक बार कल्प एक ते ही लगी अवतार गिरिजा चकित भई सुनि बानी नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी नारद शाप दीन एक बारा कल्प एक तई लगी अवतार. नारदानं दिलेला शाप. नारदाने दिलेला शाप शब्द ऐकला आणि पार्वती माता चकित झाल्या. नारद तो मेरे गुरु है और ज्ञानी गुरु है और ज्ञानी गुरु भगवान को शाप कैसा दे सकते. शिवजी हंसने लगे. भवानी दुनिया में कोई ज्ञानी नहीं कोई मूर्ख नहीं. भगवान जिसको जैसा नचाए वैसा वो नाचता है. भगवान के दिल में आया तो डाकू को वाल्मीकि बनाता है नहीं तो विश्वामित्र जैसे ज्ञानी को मेनका के पीछे लगाता है. उसका कौन मालिक है. देवी कठपुतली का खेल सूत्रधार भगवान वो तो ठीक है जी लेकिन कारण कवन श्राप मुनी दीना का अपराध रमापती कीना. असं काय कारण घडलं तर नारदजीनं देवाला शाप दिला. यह प्रसंग मोही कहो पुरारी मुनी मनमोह आचरज भारी. हे मला सविस्तर सांगा. असं म्हटल्यानंतर भगवान शिवजी म्हणाले पार्वती एकदा गळामध्ये विना हातात चिपळा नारायणाचं नामस्मरण करीत नारदजी हिमालयाकडे निघाले. आपणही 5 मिनिट बरं का मावल्यावर हात वर करा जायचं नारदजी सोबत. शाबास असं आहे. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण. सर्वांनी कसर नाही ठेवायची भजनाची. हा श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन जमला आता थोडं श्रीमन्नारायण हातवर हातवर. नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन. वा वा भजन करा मोठे मोठे लोक. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण. माय बहिणींना धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद. लक्ष्मीनारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण. वा वा. लक्ष्मीनारायण नारायण नारायण लक्ष्मी. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण. हा, सगळ्या कौशल्या माता भजन करा. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण. वा वा. सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण. सत्यनारायण नारायण नारायण सत्य. आहा. बद्रीनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण लक्ष्मीनारायण
नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 चिंचोली नहीं बद्रिकाश्रम लग रहा है। आहा, सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण हाथ वर थोड़ा आता आहा, लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण। अरे टाटा बिर्लाला नाही हा आनंद हा। नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन नारायण, ये बात है। नारायण नारायण सर्वाणी श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन नारायण, वा वा हा। लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण विठ्ठल नारायण 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 विठ्ठल नारायण रुक्मिणी नारायण 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 रुक्मिणी नारायण 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 श्रीमन नारायण 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 नारायण। पार्वते, नारायणाचं नामस्मरण करीत नारदजी हिमालयात आले। हिमगिरी गुहा एक अति पावणी वह समीप सुरसरी सुहावणी आश्रम परम पुनित सुहावान देखी देव ऋषी मन अति भावा। एक सुंदर आश्रम बघितला हिमालयात। नारदजीला खूप आनंद झाला। नारदाने पहिल्यांदा 3 गोष्टी बघितल्या, निरखी शैल सरी बिपिन विभागा, हे 3 शब्द आहेत। निरखी शैल, शैल म्हणजे पर्वत, सरी म्हणजे नदी आणि बिपिन म्हणजे जंगल। पर्वत, नदी आणि जंगल पाहिलं बरं का वाघ, आणि मग नारदाच्या मुखातून शब्द निघाले, काय डोंगर। अरे रामायण फिरवू नका, आपलं हे इथलं सांगतो मी, सगळे वक्के दिसलं नारदाला बरं का। ते रामायण चांगलं पाठा यांना। निरखी शैल सरी बिपिन, 3 शब्द आहे। शैल म्हणजे पर्वत, सरी म्हणजे नदी आणि बिपिन म्हणजे जंगल। नारदाने 3 गोष्टी पाहिल्या, आनंद वाटला। सुमिरत हरी श्रापकती बादी सहज विवरमन लागी समाधी। नारदाला समाधी लागली। नारदाला समाधी लागल्यावर देवाचा राजा इंद्र बेचैन झाला। इंद्राला वाटलं नारदाची समाधी यथासांगरीत्या पार पडली तर माझं पद जाण्याची दाट शक्यता आहे। म्हणून नारदाची समाधी भंग करण्याच्या उद्देशानं इंद्रदेवानं कामदेवाला पाचारण केलं। कामदेव लवाजम्यानिशी आला। खूप प्रयत्न कामदेवानं केला, पण काम कला कछु मुनीन व्यापी। नारदावर कामाचा काही परिणाम झाला नाही। कारण काय? तुलसीजी म्हणतात, ज्याच्यावर कृपा रामाची त्याच्यावर प्रभाव कामाचा नाही। काम कला कछु मुनीन व्यापी, निज भय डरेव मनोभव पापी। सिमकी चापी सकई को तासु बड़ रखवार रमापती जासू। कामदेव हारला। नारदा, महादेवासारख्याची समाधी भंग करणारा मी काम, तुमच्या पुढे माझा पराजय झाला, तुमचा विजय।
पण कामदेवानं 3 गोष्टी केल्या: स्तुती, नमस्कार आणि हार. या 3 गोष्टीनं नारद हारले बरं का. ह्या 3ही गोष्टी खतरनाक आहे, सावध राहा तुम्ही. स्तुती, अति गोड बोलणारी माणसं, अति पाया पडणारी माणसं, अति नम्रता दाखवणारी माणसं, अति आदर सत्कार करणारी माणसं, अति नम्रतेची माणसं अत्यंत धोकादायक असतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा कडवड बोलणारी, जहरी बोलणारी, फटकाई बोलणारी, तोंडावर बोलणारी, राग आला तरी चालेल मला काय देणं घेणं नाही म्हणणारी ती माणसं 1 नंबरची सज्जन असतात. ते मनात काही ठेवत नाही. हे तुमच्या खांद्यावर हात ठेवतात. तुम्हाला वाटतं मला आधार दिला, नाही, ते तुमच्या खांद्यावर एवढ्यासाठी हात ठेवला की देवा याला लवकर खांदा द्यायला मिळावा. स्तुती. स्तुती अजून कुमारी आहे. स्तुतीचं लग्न नाही झालं. कारण स्तुतीला जे आवडतात त्यांना स्तुती नाही आवडत. स्तुती ज्यांना आवडते ते स्तुतीला नाही आवडत. स्तुतीला सज्जन खूप आवडतात, पण सज्जनांना स्तुती आवडत नाही, म्हणून सज्जनासोबतही स्तुतीचं लग्न नाही. दुर्जनांना स्तुती खूप आवडते, पण स्तुतीला एकही दुर्जन आवडत नाही. इथंही जमलं नाही, एकटीच आहे बिचारी. स्तुती परावी. स्तुती. नमस्कार. नमस्कार हा 4था टप्पा येतो. बरं जाऊ द्या, सांगूच. ठीक आहे, सांगतो. पहिला सलाम, मग रामराम, नमस्कार, पाया पडणं, दंडवत, हे शेवटचं 5. कारण सुधारणा, थोडी थोडी सुधारणा होते ना. सलामला एकच हात लागतो भाऊ. लक्ष द्या. सलाम वालेकुम सलाम, आणि हे प्रत्येक धर्मामध्ये प्रिय आहे. सलाम मुस्लिम धर्मामध्ये, दंडवत महानुभाव पंथामध्ये, रामराम हिंदू धर्मामध्ये. एक थोडी मजा सांगतो. सलाम एकाच हाताचा असतो. सलाम वालेकुम सलाम, सलाम वालेकुम, सलाम एकाच हाताचा. पण रामराममध्ये प्रकरण वाढतं. हात 2 पाहिजे. हे चाललं वाढत प्रकरण. एका हाताचा सलाम, पण 2 हाताचा रामराम असतो. दोन्ही हात जोडायचे असतात. सलाम एका हाताने, रामराम दोन्ही हाताने. आणि नमस्कार म्हणताना हात तसेच ठेवून डोकं वाकवायचं. हे 3रं वाढलं प्रकरण. हात असेच ठेवायचे आणि थोडं डोकं वाकवायचं. नमः करोति ती नमस्कार. नमून केल्या जाणाऱ्या कृतीला नमस्कार. तर छाती काढून नमस्कार, हे रगेली झाली. नमस्कार नाही होत, मान वाकली पाहिजे. नमः करोति नमस्कार. पाया पडण्याच्या वेळेला डोकं पायावर टेकवावं लागतं. त्याला म्हणतात पाया पडणं. एक म्हणला कशा करता डोकं टेकवायचं? पाय आमचे सगळे तुका म्हणे एका देहाचे अवयव. चालता चालता जर बुवाच्या पायावर पाय ठेवून गेलं तर होत नाही का पाया पडणं? हे सुपीक डोकं चालू नको का. डोकं जगामध्ये सर्वात श्रेष्ठ, ज्याच्या असण्यानं शरीर चालतं, नसण्यानं पडतं, एवढं महत्त्वाचा भाग म्हणजे डोका आहे. डोक्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. एक म्हणला आमच्या गावाच्या माणसाला हात नाही नसल, एक म्हणला पाय नाही नसल, एक म्हणला आमच्या गावच्याला मुंडकच नाही, नको बाता हाणू, त्याच्याशिवाय चालणार नाही. तर सरकारला काही गरज आहे का काकुळतेला येऊन म्हणतं हेल्मेट वापरा, हेल्मेट वापरा, हेल्मेट वापरा? का सरकारचं म्हणणं आहे भाऊ, हात पाय तुटले तरी प्लास्टिकचे तयार ठेवले आम्ही, फक्त मुंडकं अजून प्लास्टिकचं निघलं नाही, तेवढं तुम्ही सांभाळा, बाकीचं देतो वेल्डिंग करून आम्ही. डोकं सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. सर्व अवयवामध्ये डोकं श्रेष्ठ आहे. त्याला कुठेही मान आहे, कुठेही मान आहे, नंतर त्याआधी मानेवरच आहे, हे लक्षात ठेवा. डोकं कशावर आहे? त्याच्या खालच्या 4 बोट भागाला मान नाव आलं. बरं, डोकं आहे तिथं मान आहे. मान डोक्याला, डोकंच मानेवर आहे, त्याला पहिला मान आहे. झोपतून उठायचं तरी डोकंच उचलायचं, मान आहे त्याचा. का पाय उचलतात? उद्या सांगा मला. पोहायला गेला तरी डोकं पाण्याच्या वर ठेवायचं. एक म्हणलं आमच्या भागातला असा वस्ताद आहे पोहणारा, अर्धा तास पाण्यात बुडून राहतो, मग तो नाही निघायचा. मग फुगल्यावर पोलीस काढतील, पंचनाम्याला डेड बॉडी. अरे हे वरच ठेव, मान डोकं. जगामध्ये श्रेष्ठ असणारं डोकं पायावर ठेवणे याला म्हणतात पाया पडणे. मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या, श्री संताची या माथा चरणावरी. आणि शेवटी दंडवत. दंड म्हणजे काठीन, वत म्हणजे प्रमाणे, काठीप्रमाणे.
काठी अशी हातात उभी धरा आणि हात सोडून द्या. काठी पडताना विचार करते का टोपीची घडी मोडल, सदऱ्याची इस्त्री मोडल? जशी काठी पडते याचं नाव आहे दंडवत. दंडवत दंडापरीन काही आहे ना उपाय. ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगावं लागेल, पण स्वयंपाकाचं नियोजन माझ्याकडे असेल. सगळे ब्राह्मण भोजनानंतर तुला आशीर्वाद देतील. मग तुझं राज्य चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. आता झोप घे. तो झोपला. तो कालकेतू आला, त्याला झोपतच उचलला, कैकई देशातल्या नगरात आणून झोपवला. सकाळी प्रताप भानू जागा झाला. बापरे, माझे गुरु सामर्थ्यशाली आहे. 70 योजन नगर तुम्हारा. 70 योजन म्हणजे जवळजवळ 850 किलोमीटरवर मी रात्री झोपलो. जागा राजमहालात झालो. म्हणजे माझे गुरु सामर्थ्यशाली. आले गुरु एक दिवस, ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगितलं. गुरुनं स्वयंपाकाचं नियोजन घेतलं, पण कपट मुनीनं कपट केलं. अन्नात हरणाचं मांस मिक्स केलं. ब्राह्मण मंडळी जेवायला बसली. सुरुवात करणार आकाशवाणी झाली. आकाशवाणी. उपरोहित जबनार बनाई झरस चारी विधि सचित तिगाई माया मैतई तीनी रसोई विज्ञान बहुगणि सकमुट कोई. पंक्ती बसल्या. विबद मृगन करया मिसरांदा तेहि मह विप्रमा सुखल सांदा भोजन का सब विप्र बुलाए पद पखारी सादर बैठाए. आता सुरू करणार होते भोजन. आकाशवाणी झाली. परुषणाच्या बैल हा गे बाई पाला बाई आकाशवाणी दई काला. परुषणाच्या बैल हा गे बाई पाला बाई आकाशवाणी दई काला. विप्र रुंद उठी उठी घर जाऊ हाय बडी हानी अन्न नाही खाऊ. विप्र रुंद उठी उठी घर जाऊ. आकाशवाणी. उठा ब्राह्मणांनो, भोजन करू नका. हरणाचं मांस मिक्स केलेलं आहे. न जेवता उठले. सगळ्या ब्राह्मण मंडळीनं शाप दिला. प्रताप भानू, भगवान ने धर्म बचा वरना भ्रष्ट बचा. सब ब्राह्मण देवता मिलकर शाप देते, 1 साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई नहीं बचेगा. अगले जन्म में साहब राक्षस बनोगे. इतने बलवान राक्षस बनोगे कि आपको मारने के लिए स्वयं भगवान को अवतार लेना होगा. हे 5वं कारण. एकाच वर्षात सगळ्या राजांनी सामूहिक हल्ला केला. प्रताप भानूचा परिवारासहित नाश झाला. तोच प्रताप भानू पुढच्या जन्मी रावण झाला. अरिमर्दन नावाचा बंधू कुंभकर्ण झाला. धर्मरुची नावाचा प्रधान बिभीषण झाला. इथपर्यंत आलो आपण. जमतंय, काही काळजी करू नका. बरोबर वेळेत होईल सगळं. आता तिघाही भावानं खडं तपश्चर्या केली. रावण, कुंभकर्ण, बिभीषण. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. रावणाला म्हणाले, काय पाहिजे ते माग. करी बिनती पद गही दस शीशा बोले बचन सुनऊ जगदीशा. हम काहू के मरईन मारे मरण नको मला. ब्रह्मदेव म्हणला, मीच मरतो, दुसरं काय. रावण म्हणला, मरण नको. मीच मरणार आहे एक दिवस, तुला दुसरं काय. नाही, मरण नको. जादू खानात जे मिळतं का नाही वाघ, ते मागायचं असते. एकाचं लग्नच होत नव्हतं. 40 वर्षाचं होईपर्यंत प्रयत्न करीत फिरलं. याला महाराष्ट्रातल्या एकाही पोरीनं पसंत केलं नाही. वर्षे 40 वैतागलं. हनुमानजीची प्रार्थना करू लागला. आता कोण्या कामासाठी कोण्या देवाकडे वशिला, हे तर डोकं चालवलं पाहिजे. ते शेंदूर लावून बसलं गावाच्या बाहेर. हे तिथं कधी करशी लग्न माझे. 12 वर्ष राम दुआरे तुम रखवारे हो तनया क्या बिनु पैसारे. सब सुकल है तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना. आपण तेज समारो आप 3 लोग हाथे गापे बहुत विचार निकट नहीं आल. महावीर जब नाम सुनावै नासै रोग हरे. 12 वर्ष. आता 52 झालं. 12 वर्ष आणि हनुमान जी प्रसन्न झाले. क्या चाहिए. बोले 52 साल का हो गया बाबा, मैं 12 साल से प्रार्थना कर रहा हूँ, मेरी शादी नहीं बनती, दया करो. हनुमान जी ने